कराड साहेब, माऊलीचा हात धरला पांडुरंगानं, वाढवत नाही 2-3 मिनिटात. एक हात धरला मोठ्या भावानं, बहिणीवर काय परिणाम झाला असेल. आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू, मुक्ताबाईनं, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको, हेच आनंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो चौघही भावंड, रात्रीचे गेले मायबाप. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे. धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जलमीचा सीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार सालाबाद प्रमाणे. याही वर्षी विश्व शांती केंद्राच्या द्वारा घडवून आलेला हा माऊली समाधी सोहळा दिव्य आणि भव्य त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. आणि सालाबाद प्रमाणे आलेली ही दशमीची सेवा इथल्या संयोजक मंडळींनी, जे नलवडे असतील, डॉक्टर पाणेगावकर असतील, ताई करा, त्या सर्वांनी मला करून दिलेलं स्मरण. आणि म्हणून त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य आमचे उद्धव बाबा शिंदे, भागवताचार्य गणेशानंद शास्त्रीजी, गायनाचार्य जाधव महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, तिकडे बसलेले सगळ्या वैष्णवांच्या हृदयामध्ये आदराचं स्थान मिळवलेले सन्माननीय विश्वनाथजी कराड साहेब, सन्माननीय संत वाङ्मयाचे गाडे अभ्यासक पठाण साहेब, तुम्हालाही वंदन. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि सर्व कारभार पाहणारे आमचे भालचंद्र पाटील नलावडे, आकाच्या स्वरूपात पाया पडून गेलो मी. डॉक्टर साहेब, इकडे बसलेले सर्व मान्यवर, माजी पोलीस अधिकारी साणप साहेब आहे का, आहे अजून, दोन्ही गायनाचार्य, इकडचे सर्व गायनाचार्य, टाडकरी महाराज, कुराडे पाटील, सालाबाद प्रमाणे तुम्हालाही नमस्कार. बरीचशी महाराज मंडळी, माऊलीवर श्रद्धा ठेवून आलेली सर्व प्रांतातली वैष्णव मंडळी, म्हणून मस्तक हे पायावरी, पायावरी मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, सर्वांना नमस्कार. अण्णा चल्लेल्लो, अक्का तम्मल्लो, अंदरगी नमस्कार. झालं सगळ्या. मस्तक हे पायावरी. गणेशानंद, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. शूटिंग वाले तुम्हालाही नमस्कार, पत्रकार तुम्हालाही नमस्कार,
आत्ता आहे तसाच आवाज ठेव, तुलाही नमस्कार. कंजूशी करायची नाही. बरेचसे विश्वनाथ नावाचे भारतभर लोक आहेत, पण वारकऱ्याच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त केलेला विश्वनाथ, याचं कारण काय? माऊलीच्या सानिध्यात, संताच्या प्रमाणात. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात आणि प्रेमे धरी विश्वनाथ, याला कारण आमच्या स्वर्गीय प्रयाग अक्काय. आम्ही 78 साली इथे शिकायला आलो. इथे बसलो. इथं काय होतं हे वर्णन करून सांगायची गरज नाही. तेव्हाचे संरक्षण मंत्री शंकररावजी चव्हाण साहेब, तुमचे वडील सोबत होते, स्वतः कराड साहेब होते, दुंडा महाराज होते. त्याच्या आधी घडलेली घटना, प्रयाग अक्का वारी करायच्या सोबत साहेब आलेले. श्रद्धेने प्रयाग अक्काने ते पाणी हातात घेतलं तीर्थ म्हणून. अक्का पाणी चांगलं नाही ते, तसंच होतं ते, तरी घेतलंच. आणि मग तुम्ही काय करता? पाणी चांगलं नाही म्हणता, मग इंद्रायणीला तुम्ही स्वच्छ करू शकत नाही का? साहेबाला तिथे त्या घाटावर प्रयाग अक्काचे शब्द. नंतर मग शंकररावजी चव्हाण साहेब, शंकर बापू आपेगावकर, आम्ही त्या भाषणाला होतो. स्वतः कराड साहेब आणि धुंडा महाराजांचं भाषण होतं. त्यांनी त्यांच्या 2च वाक्यात सांगितलं, पठाण साहेब, साहेब तेव्हा अर्थमंत्री होते चव्हाण साहेब, साहेब आम्ही सगळे वारकरी आहो. वारकऱ्याजवळ काय आहे? गोपीचंदन, हरिपाठ. पण आमची इंद्रायणीवर, माऊलीवर श्रद्धा आहे. आमची एकच प्रार्थना आहे. आम्ही सगळ्या वारकऱ्यांनी कितीही ताकद लावली तरी ते काम होत नाही. साहेब तुम्ही कृष्ण आहे आणि कृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद आहे. त्या दिवशी निर्णय झाला आणि दुसऱ्या वर्षी कामाला प्रारंभ झाला. म्हणून साहेबाकडे पाहिल्यावर मी म्हटलं, ज्ञानोबाचा हात, प्रेमे धरी विश्वनाथ. योग्य आणि योग्यता, बरं का पठाण साहेब, बरीच माणसं योग्यतेच्या मागं पळतात, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढे पळत असते. योग्यतेच्या मागं पळू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा, की योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागं धावते. म्हणून माऊलीला हा महात्मा योग्य वाटला, म्हणून आज ही दिवस आपण इथे बसून जे कीर्तन करतो, ज्यांचा अभंग आहे ते एकनाथ महाराज आहे. एक आगळे वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत गणेशानंदजी एकनाथ महाराज आहे. कारण काही संत आहे शांत नाही,
काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे श्रीमंत नाही. या तिन्हीचं एकत्रीकरण संत, शांत आणि श्रीमंत म्हणजे एकनाथ महाराज आहे. उद्धवराव, आम्ही तर नाही पाहिले एकनाथ महाराज, पण आम्ही कराड साहेबाकडे त्या रूपात पाहतो. विठ्ठला नाही तर लक्ष्मी आणि सरस्वती रे, दोघी एकत्रित नांदत नसतात, सरस्वती आणि लक्ष्मी. पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. रात्रीचे 12 वाजले होते. मी थोडक्यात सगळे सांगून बरोबर 9ला मोकळे करतो. अजिबात टेन्शन घेऊ नका उद्धवराव. काग मी जिथे थांबते तिथे तू का नाही थांबत? कायम ब्राह्मण मंडळीला दक्षिणा मागायला लावतेस. लक्ष्मी म्हणाली सरस्वतीला. तिनं जे उत्तर दिलं, एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधु धाकुलतास्यसी दिदर्शापेक्षया धाडीला ऐके मत पतिते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला ऐसी दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे तिचे शब्द आहे. माझ्यावर काही लाल डोळे करू नका. कळलं असेल तर हो म्हणत जा, नाही तर नका म्हणू. काय होत त्याला. पोकरकर शेठजी, ती मारवाडी गुजराती समाजात जास्त थांबतेस तू. सरस्वती लक्ष्मीला म्हणाली. तिथं मारवाडी होतेच. गुजराती समाजात मारवाडी समाजात तू जास्त थांबते. त्याचं कारण आहे, ती लोक पैसा मिळवतात पण 10% वाटा परमार्थासाठी बाजूला काढून ठेवतात, म्हणून तिथं थांबते. आमचे देवळातली समय घेऊन जातात. ते तिथलं चाललंय असं नका. एका आच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. लक्ष्मी म्हणाले सरस्वते, एका वंजळीत माझ्या बापाला पिऊन टाकला. तो अगस्ती होता, ब्राह्मण. जवरी तवरी लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. 14 रत्न त्याच्यातून निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश ब्रह्माते देवांगणा अश्वम सप्तमुखे विषम शंको मृतम चांबुदे रत्नाणी चतुर्दशम वगैरे. त्याच्यात लक्ष्मी हे रत्न आहे. लक्ष्मीचा बाप समुद्र आहे, त्याला रत्नाकर नाव आहे. पठाण साहेब, समुद्राला रत्नाकर का म्हणतात? 14 रत्नाला प्रसवणारा म्हणून रत्नाकर. लक्ष्मीचा बाप समुद्र आहे. लक्ष्मीला सरस्वते, माझ्या बापाला समुद्राला एकाच वंजळीत पिऊन टाकला. तो अगस्ती ब्राह्मण. माऊलीचं प्रमाण आहे ना, जवरी तवरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शशी. लक्ष्मीचा भाऊ चंद्र, माझ्या भावाला शाप दिला तू बृहस्पतीनं. गुरुपत्नीशी रतला क्षय रोग त्या चंद्राला. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख बुद्धीचे सुख अति मानती ते मूर्ख. चंद्रासी इंद्रासी दुःख पारंधे. चंद्रासी इंद्रासी कामबुद्धीचे सुख हे अभंग नामदेवाचा आणि पहान तुकोबराच्या गातात. कामबुद्धीचे सुख ती मानते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. बंधू धाकुलता शशी, त्यालाही शाप दिला तो बृहस्पतीनं. ऐके मतपतिते पदे सिनविले ऐशी द्विजांची लीला.
माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली तेही भृगु ब्राह्मणानं. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणून सरस्वती आणि लक्ष्मी पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. एकनाथ महाराज संत, शांत आणि श्रीमंत. कराड साहेबाकडे पाहिले की तिन्ही गोष्टी दिसतात नाथांच्या बाबतीत. श्रीमंती आहे, नुसतं श्रीमंती नाही, उदारतही आहे. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. हे महत्व तुम्हाला नाही साहेब. चंद्र सूर्य असेपर्यंत माऊलीच्या वारीला येणारे वारकरी जेव्हा आंघोळ करतील तेव्हा त्यांच्या स्मरणात तुमचं नाव असेल. याला म्हणतात उत्तमची उरे. आता तुम्ही कितीही प्रपंचासाठी करा, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याच्या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची खात्री नाही. पण चंद्र सूर्य असेपर्यंत आमचे वारकरी आंघोळ करताना कराड साहेबाचं स्मरण करतील. उत्तमची वरे सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. अरे सूरत तो जाती रही किरत कबू ना जाय. सूरत म्हणजे 3.5 हाताचं शरीर. सूरत से किरत बडी, हे बडोदा आणि गुजरात ते तुमच्या भागातलं नाही बरं का. 3.5 हाताचं शरीर सूरत म्हटलेलं आहे. सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सूरत तो जाती रही. पठाण साहेब हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तैसीचं याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती म्हणून या ते म्हणती अश्वत्थगा. कालचं शरीर आज नाही. लहानपणी कोणाचं बाळ असू द्या शेटजी, 5 वर्षाचं उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हातात खुळखुळा काजळाचा टिया, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता इमानदारीनं सांगा, कोणी म्हणतंय का आजोबा काय कायम घाईतच असता, काय काम आहे, एक पप्पी द्या मग जा आनंद दिला. अरे कुठली पप्पी, म्हातारी नाही तोंड पाहत पप्पी कुठली. कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या पप्प्या घेत होते आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. म्हणून सूरत तो जाती रही केरत कबू ना जाय. सूरत जर न्यायची असेल तुम्हाला तर खर्च आहे. आळंदीहून पुण्याला जर सुरत न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीपवाला 50 रुपये मागतं. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला. विठ्ठल पुन्हा एकनाथ, गणेश महाराज एकनाथ का, सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला म्हणतात जगन्नाथ. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. हे मालक झाले, हे गडी झाले डॉक्टर साहेब 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही. कावडीने जागरी चक्र पाणी वाही. भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये. उमाडू आरती स्वामी एकनाथा. उमाडू आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथ. आरती स्वामी एकनाथ. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाये. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाये. 36 वर्ष. अरे भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का भगवानराव? कोई चीज उठाओ 1-1 रुपया.
शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावै जाही अनादि अनंत अखंड अच्छदा वेद सुभेद बदावै नारद सुख व्यासर टैपची आरे तऊ पुणी पारण पावै. होऊन गेलं ते. शेष महेश दिनेश गणेश सुरेश 5 शब्द आहे. शब्द सुटसुटी गणेश भाऊ. शेष सिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा देव काहो विटेवर उभा. महेश त्यागुणी कैला सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्मशोधावया. गणेश गणपती हे गणेश. दिनेश सूर्यनारायण. सुरेश म्हणजे इंद्रदेव. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय नारद से शुक व्यास रटाई पची आरे तऊ पुणी पारण पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा असं सांगतात पठाण साहेब. काही साधू उलटे टांगून घेतात हिमालयात स्वतःला. जिवंतपणी गीद पक्षी कावळे पक्षी त्यांना लचके तोडू तोडू खातात. तरी ते जिवंत साधू कावळ्यांना गिधाडांना एक विनंती करतात. कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस खा बाबा सगळे खा. कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नयना छांड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका बाकी सगळे. तरी त्यांनाही ज्या प्रभूनं दर्शन दिलं नाही तो 36 वर्ष ज्यांच्याकडे राबला ते अधिकारी संत एकनाथ. असंही असलं तरी एकही अभंग नाथांच्या गाथ्यात नाही. धन्य आजी दिन देव दर्शनाचा, धन्य आजी दिन ईश्वर दर्शनाचा, धन्य आजी दिन भगवान दर्शनाचा, धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा. मग धन्य आज दिन संत दर्शनाचा, 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 आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा. आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, हो आनंद जन्मीचा शीन गेला, आनंद जन्मीचा शीन गेला, जन्मीचा शीन अनंत जन्मीचा शीन गेला, माझ्या वाटेच्या माझ्या वाटेच्या शीन आलिंगन द्यावे, 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 माझ्या वाटेच्या धन्य आजी दीन संत दर्शनाचा. याचं कारण आहे पठाण साहेब, बहु अवघड आहे संत भेटी. मग संत भेटत नाही का? भेटतात. कधी? जेव्हा देवाची कृपा. हे ठरलेलं आहे. हनुमानजी
बरं का डॉक्टर साहेब, लंकेत गेले. आता रामेश्वरला आमचं रामायण झाल्यामुळे सगळे पाठ आहेत. वेळ कमी असल्यानं लगेच गेले. पूर्ण लंका फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून आत जायचे तर आत मौज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देख जहात अगणित जो मंदिर. पहाटेपर्यंत फिरले. पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला धनुष्यबाणाचं चित्र भिंतीवर आणि दारापुढे वृंदावन तुळशीचं. आनंदाला पारावार नाही. अख्ख्या लंकेमध्ये एकच घर वृंदावनवालं. याला म्हणतात माझ्या जातीचे. मी एक कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का पोकरकर सेठ? कल्पना करा, मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप हाडाचा वारकरी आहे. मोठ्या पदावर मुलगा आहे, 10 4 चाक्या त्याला अंगरक्षक म्हणून आहे बरं का सानप साहेब, अमेरिकेला. तो सारखा म्हणतो एकदा तरी या बाबा अमेरिकेला, बाबा एकदा तरी या बाबा अमेरिकेला. वारकरी बाप म्हणतो काय अमेरिकेत? इंद्रायणी आहे का माऊलीची समाधी? पांडुरंगाचं दर्शन होणार आहे का चंद्रभागा? नाही, पण याच बाबा, याच बाबा या. ठीक आहे, ठीक आहे, येतो, पण एका अटीवर. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, त्याच्यात बुक्का, काखेत एक पिशवी, त्याच्यात गाथानं ज्ञानेश्वरी आणि खांद्यावर भगवा झेंडा. या पोशाखात येतो अमेरिकेला. तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. काय सांगाय? नाही नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा का नलवडे पाटील, तुमच्याच पोशाखात. झालं. इथल्या मुलाने बसून दिला अमेरिकेच्या विमानामध्ये. सगळे भोवताल परदेशातले लोक होते. तांबडे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात असे डोक्याचे केस. तेवढाच एक वारकरी तेवढ्या प्रवासात. सगळे ते इंग्रजीतून टिंगल करत होते, पण याला काय घेणं. यानं डोळे मिटले, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत जगाचा संबंध नाही वारकऱ्या. विमान उतरलं. पठाण साहेब कीर्तनात वेळ कमी असते, लगेच उतरलं. आता 50 मिनिट आहे माझे शिल्लक. उतरलं. मुलगा आला. 10 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून होत्या, एवढ्या पदावरचा मुलगा आला आणि आपला बाप उतरलेला पाहला विमानतळावर. पायातले जोडे काढले सेठजी. जो पळत गेला आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला मुलाने. मला एकदा शंकर बापू आपे गावकर वाड्यात गेलो होतो. ते टीव्हीला आमचे उद्धवराव तिकडे पखवात परदेशात. बापू म्हणायचे, का रे मला बरोबर दिसत नाही. उद्धव काय नेसून आहे सांग बरं. धोत्र आहे बापू. चंदन लावलाय का? हा. टोपी? टोपी आहे. वारकरी बापाची अपेक्षा. हे घडलेली घटना आहे तुमच्या बाबतीमध्ये. वाड्यात गेलो तेव्हा मला सांगितलं. पठाण साहेब मुलानं दंडवत घातला. पोकरकर साहेब, जेव्हा मुलानं बापाकडे पाहिलं तर बाप हुनके देव देव रडत होता. हुनके देव देव रडू लागला. बाबा कशाला काय? प्रवासात काही त्रास झाला का तुम्हाला? नाही बेटा. रडताय तुम्ही? रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा. काय? अरे एवढ्या पदावर माझा मुलगा अमेरिकेत आहे, तरी एवढ्या साहेब लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून दंडवत घालतो. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजा? माझी कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी, तोही मुलाकडे गेला होता अमेरिकेला. त्याचा मुलगा बसून द्यायला आला होता विमानतळावर. ओळख नाही दोघांची, फक्त पोशाख सारखे. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, तुळशीच्या 2 माळा, गोपीचंदन.
त्याच्याही खांद्यावर झेंडा आणि काखेत पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी गाथा. गणेशानंद महाराज दोघंही जवळजवळ आले. सगळा समाज पाहू लागला आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं. का? माझ्या माऊलीची भगवी पताका साता समुद्रापलीकडे. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत. माझे या जातीचे मज भेट कोणी. बस वाढवत नाही, पण हनुमानजीला तिथं आनंद होण्याचं कारण रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई नव तुलसी कारुंदत लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन कर बासा मनमय तर्क करे कपी लागा ते समय विभीषण जागा. कारण संपूर्ण नगर जर राक्षसाचं आहे तर इथं वृंदावनवाला हबप कसा असेल? मला फसवायसाठी नाटक तर केला नसेल. कारण काही काही माणसं कुराडे पाटील बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते. एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात सगळे माळकरीच असते. आंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान जी लंका निकर निवासा यह कहा सज्जन मनमय तर्क करे कपिलागा. आणि जेव्हा दोन साधूचं मिलन झालं आणि बिभीषणाचे उद्गार आहे, आता विश्वास आहे माझा. कशाबद्दल? माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून? ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासारखा संत मला घरी दर्शन द्यायला आला. मोर भरोस बा सुनु हनुमंता राम कृपा बिनु मिल नहीं संता. परी जग जेठी करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी जग जेठी करुणा केली परी जग जेठी अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. म्हणून ज्या वेळेला संत भेटतात बापू त्या वेळेलाही धन्यता दिली. ज्या काळात भेटतात तो काळ धन्य. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य, ती वेळ धन्य, तो दिवस धन्य. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस आजी धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दर्शन संताचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. 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 संसार भक्त तुझा नाही विचार. धन्य आजी दिवस दर्शन संताचे. दर्शन संताचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. दर्शन संताचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य आजी दिन संत दर्शनात. सगळे कळलं तुम्हाला. अहो ठीक आहे,
आता 8:15 वाजून गेले. धन्य आजितीनं धन्य आजितीनं, पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही पोकरकर शेठ, त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतो, आणि हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही. आणि तुम्ही आता 8:15 झाले तेच सांगता धन्य आजितीनं दर्शन संताचे, धन्य आजितीनं संत दर्शनाचा. फायदा काय? अनंत जन्मीचा शाळा शाळा संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील केला, अनंत जन्मीचा शील केला. धन्य आजितीनं अनंत जन्मीचा शील केला, शील केला. दिन संत दर्शनाचा. पण संताच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या. सीननं म्हणजे हा व्यवहारातला सीन वेगळा आहे. सीन घालवायचा आहे का? सरपंच चहा, उपसरपंच चहा, चहाचे नाव आमदार चहा, प्रेमाचा चहा. पठाण साहेब आमच्या वारकऱ्या भोळ्या बाबडा बिचारा प्रेमाचा चहा बॅनर वाचलं 5 कप घेतला. हा झेंडा उचला चाला. ए पैसे पैसे कसे काय? याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा, ते लिहायचं असते ग्राहकासाठी. झालं पैसे काढ. अरे हा व्यवहारातला सीन वेगळा. सीननं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. संत वाङ्मयात त्याला सीननं म्हटलं. तुम्हाला पाठ आहे. बैसुणी खोडी शूक राहे गर्भी आंधळा, सीनला येरझारी दुःख 8वी वेळा. येरझार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव आहे सीननं. बरं, जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? मग इष्टालेपू चहूकडे नाके तोंडे कृमी किडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात मुंडकं खाली. याच्या उलट एखादं येतं नर जर चुकीनं, कुराडे पाटील, त्याला पायाळू म्हणतात. पायाळू चुकून येते ते, नाही तर सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात मुंडकं खाली. चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून. त्या पायाळूमध्ये 2 प्रकार आहे उद्धव बापू. एक खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं. पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं. नलवडे पाटील, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते अंजन दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता. बरं सांगतोच. 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, कोल्हीचं रक्त, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंखन, पालीचं शेपूट. लक्षात राहील का यादी? पायाळूसाठी सांगतो. नाही ठीक आहे शेठजी. पालीचं शेपूट पाहिजे, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कावळ्याची जीभ आणि कोल्हीच्या रक्तात ते एकत्रित करायचं. आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं, अरे कशाला कोयते घेऊ पळतो ऊस तोडायला. तुझा जुना वाडा आहे ना गावातला, येडी बाबुळे आहे तिथं लाव जेसीबी. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरले. अरे माऊलीनं मान्य केलं ना, पाताळीचे निदान.
दाविल किरांजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादं येतं. त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे. कट वामलं लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे विन गर्भांग पोळे तेने दुःख लोळे अतिदुःखी. मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध तर बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांत तू ते जननी. आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1 बाळ जगलं तर बाळाची आई. बरं झालं बाळणपण तर ते मूक जन्मला वाचा नाही तया रडे आकरंदोडी. आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू. द्विजा आता विष्टामूत्र हा ते चिवडीता भारे सर्वांग समजना. मग तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासीन. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाला लावून बैसेल. मग मरण एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवईद्वारे. मरण म्हातारपण तारुण्य बाळपण बाळणपण आईच्या पोटात हे याचं नाव आहे सिनन. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. अनेक जन्म सिनलो पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला. अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. अरे संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे. फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे आहे. अगा कर्मे जई उरावे तै ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा जन्म वासनेमुळे आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग संत काय करतात. जी जन्माची कारण आहे ना कर्म असेल मीपणा असेल हे सगळे तुम्हाला पाठ आहे. वासना संताच्या दर्शनानं काय झालं. वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रोज लागत सहज वासनेची बीज जळून जाय. राधे राधे. वासनेची बीज जळून वासनेचे बीज जळून जाय. याला पठाण साहेब बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता. सुशिक्षित बेकार पुस्तकं वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात पोकरकर शेठ बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही. ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा 10वा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानं त्याच्या बापाचा 10वा घातला. ते आमच्या बैलाला कायदा करता तसं एकाने विचार केला. म्हटले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा नलवडे पाटील हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला. काळीचं रान पाणी दिलं. रोज जायचा आणि वापस यायचा. रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता येताना उदास होऊन म्हणला काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले. 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8च दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का. नाही बी चांगलं पुण्याहून आणलं पण मी डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. का मेला तरी उगवणार नाही. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळून जाय. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं. पुढची एरदार संपली. अनंत जन्म जे एरदार घालत होतो ती एरदार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आज दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं मजबूत त्यासी आलिंगन द्यावे. मजबूत त्यासी आलिंगन
जलमीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे मला असं वाटतं, नाथ बाबा म्हणतात, आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, प्रथम भेटी आलिंगन आणि तुझे चरण वंदावे, या नयानं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. पण 8:30 झाले. सवयीप्रमाणे तडजोड नाही बरं का पठाण साहेब, तडजोड नसते. तरी सर्वांना एक विनम्र प्रार्थना आहे, 9च्या आधी कोणी उठून जाऊ नका, नाही तर बरेचसे विठोबा रखमाईची वाट पाहतात तर चालले. एकदा हात वर करा, अलीकडचे पलीकडचे, पलीकडचे अलीकडचे. विश्व अलीकडे असलं तरी शांती पलीकडे आहे. दोन्ही पार्ट्या, शांती कुठं आहे? समाधी बैसला निर्वाण. पलीकडे शांती आहे, अलीकडे विश्व आहे, याचं नाव विश्व शांती आहे. सर्वांनी हात वर करा. माऊली पाहतात, एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा रे, एक थांबा, टाळ, एक हात वर करा, एक जरा ताकद, एक शूटिंग वाले. अपार कुमाई, अपार कुमाई, अपार कुंडले कवरदार लाडवे पंढरीनाथ माऊली जगताराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अपार कुमाई, अपार चाल वगैरे राहू दे. रोहिदास, हा हो काय हो, धन्यवाद दिन संत दर्शनाचा, अनंत जलमीचा सीन केला. अनंत जलमीचा सीन घालवण्याची ताकद. वडगावकर आले का? ठीक आहे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संताच्या दर्शनात असल्यामुळे महाराज म्हणतात, मला असं वाटतं, इथपर्यंत आलो आपण, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. यानं पहिला आलिंगन आहे आणि मग तुझे चरण वंदावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता चरण शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तो नाही. चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटल्या जातं, तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? कांदा पोहेन उपीट खाऊन गेलं पुन्हा चरण म्हणायचं असते. अरे माणसाचे चरण नसतात, पाय असतात, पाय. चरण फक्त तिघाचे आहे नरोडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. बरं ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे, पाय आहे, चरण नाही. काय म्हणतील, संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो तुमच्या देवाचे आणि तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोडे आहे, काळीच्या जोड्यावर डोके आहे. साणप साहेब, पठाण सर, एखादा
जपकड झाला आणि सापडला स्टँडवर, तर जन्मात मारायला मिळालं नाही ते जोडा काढतात डोक्यावर, जोड्या काढतात डोक्यावर, जोडावर. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे का? याचे चरण आहे, त्याचे पाय. म्हणून चरण आणि आचरण. ते रामचंद्र आणि सीता माता बसलेले होते, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे कोणाला सांगू नका. दोघाची चर्चा. सीतामाई म्हणाल्या चरण माझे. खरं आहे ते, येऊ नको वनवासात, येऊ नको का? चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. जिच्या चरणाचं वर्णन जगाच्या बापानं करावं, त्या सीतामाईचे चरण कसे असेल? अतिरेकामध्ये तिघाचं नाव आलं, गर्व, दान आणि रूप. हे तिघाला शब्द लागले पठाण सर. अति दानात बलीर नष्टो, अति गर्वेन रावणः, अति रूपेन वै सीता. हे 3 शब्द आहे. अति दान बळीनं केलं, पाताळात गेला. अति गर्व रावणानं केलं, कुळासहित संपला. अति रूपात सीता होती, रावणानं नेली. अति रूपेन वै सीता. आता जिचं रूप अति शब्दाने लिहिलं ना, लिहून घेत जा. अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावणः, अति दानात बलीर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. आता श्लोक पूर्ण झाला, आता लिहिला तरी चालेल. म्हणून जिचं रूप देवानं वर्णन करावं, तिचे चरण कसे असेल? चरण कमल मृदू. तू नाजूक आहे, नाजूक आहे बरं का सीता, येऊ नको वनवासात, नाजूक तुम्ही आहे. हे कोणाला, दोघांचं भांडण सांगतो, कोणाला सांगत जाऊ नका. मी नाजूक, हा तुम्ही नाजूक आहे, म्हणजे अनुभवानं सांगते. कसं काय? माझ्या बापाच्या बगीच्यात आलता, दोघं भाऊ फुलं तोडत होता. द्रोण पानाचा 2 फुलं तोडली, ते द्रोणात ठेवली, 3रं तोडत होता. आम्ही बगीच्यातच होतो, झाडाच्या आडून बघत होती, 3च फुलात घामाघूम झाला. सीतामाई म्हणली, 2 फुलं द्रोणातनं 1 तोडतोय तर 3 फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती, तरी मला घाम नाही, तुम्ही मला सांगता नाजूक. हे कोणाला सांगू नका, प्रकरण वाढत जात आपल्या. म्हणून जिच्या चरणाचं, दोघाचं चाललंय, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे. चरण इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन यार तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है? भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें कोई धर्म संकट में डाल रही है. भैया को आएगा गुस्सा, भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत है. तेव्हा लक्ष्मणानं एक युक्ती केली. नलवडे पाटील हात दाखवला भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या. ये चरण अच्छे है. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा, शे म्हणजे मुळे. ये चरण से म्हणजे या चरणामुळे, ये चरण से या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं, माझ्या दिराला म्हणायचं आहे या चरणापेक्षा वहिनीचे. सीतामाई खुश. शाबास लखन जी, शाबास. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों? ये चरण से ये चरण अच्छे है, भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछता. आता भाभी झाली नाराज, भैया खुश. शाबास लखन, आप भी ज्यादा खुश मत होना भैया. क्यों? आपके चरण आचरण से अच्छे लगते भैया. अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता. म्हणून प्रभू चरण, गुरु चरण आणि संत चरण हे शब्द आहे. कदा न सोडावे, जमते आता, कदा न सोडावे चरण त्यांचे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संतात असल्यामुळे मला असं वाटतं, माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्याचे. अरे एवढं विशेष काय झालं त्या चरणाच्यामुळे? त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण. दक्षिण चरण वैष्णवाचे, दक्षिण चरण वैष्णवाचे, मजत वाटे तशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याची आलिंगन द्यावे. दक्षिण चरण वैष्णवाचे, दक्षिण चरण
त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदि भौतिक हे 3 ताप. त्या तापाची बोळवण झाली. तिथे फायदा, इथे फायदा. औषध एकच आहे गणेशानंदाची. तिथे अनंत जन्मीचा सीन गेला, कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळालं, जन्म संपला म्हणून मरण संपलं, येरधारीचा कार्यक्रम संपला, अनंत जन्मीचा सीन गेला. कशामुळे? चरणामुळे. इथला फायदा, देखिल्या चरण वैष्णवाचे त्रिविध तापाची झाली बोळवण. इथे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक, 3 तापाची बोळवण झाली. बोळवण म्हणजे कायमचं. बोळवण हा कायमचा शब्द आहे. बोळवण ते नाही का, रोहिदास देहूला तुकाराम महाराज सर्वांना नमस्कार करतात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आले नसतील त्यांनाही सांगा, सगळ्या सांगावी विनंती माझी. सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण करा. परपोटी खरा जावे तुम्ही, करतो मी घरो जावे तुम्ही, हो करतो मी घरा जावे तुम्ही. सकळ ही माझी बोळवण करा, करतो मी घरा जावे तुम्ही, करतो मी घरा जावे तुम्ही. सकळ ही माझी बोळवण करा, करतो मी घरा जावे तुम्ही, करतो मी घरा जावे तुम्ही. सकळ ही माझी बोळवण खरा. बोळवण शेवटचा कार्यक्रम असतो बोळवण. तसं त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. लयरूप वेगळी, आत्यंतिक वेगळी. लयरूप निवृत्ती म्हणजे रोज रोज दाढी करावी लागणे. गणेशानंदजी, ही लयरूप निवृत्ती आहे केसाची. केस इतके बिलिंदर आहे की उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं. दुसऱ्या दिवशी तेवढं आहेच सकाळी. ते हरळी नावाचं गवत आहे ना, ते निंदणारी बाई किती लांब गेली, मागणं उठून उभून पाहते हरळी. 8 दिवसांनी रान हिरवच. तसं रोज रोज दाढी